वार्तांकन रोखठोक बातमी। लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे साक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर तसेच महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या यश सिद्धी वेलफेअर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भैया चौकात येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचं नेतृत्व शिवपुत्र घटकांबळे यांनी केले। यावेळी डॉक्टर अंगद मुके यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा संक्षिप्त परिचय करून देत सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला। तसेच त्यांच्या जयंतीचं सामाजिक व ऐतिहासिक महत्त्वही उपस्थितांना पटवून दिले। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, श्रमिक आणि कष्टकरी वर्गाचा आवाज बुलंद केला। सामाजिक समता, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि मानवतेचा संदेश त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून प्रभावीपणे मांडला। त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांकडून अभिवादन कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले जाते। नव्या पिढीपर्यंत त्यांच्या विचारांचा वारसा पोहोचवणे आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश मानला जातो। याप्रसंगी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे डॉक्टर अंगद मुके, शांताराम वाघमारे, गौतम चंदनशिवे, अब्बादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, श्रीमंत गायकवाड, गोपीनाथ कांबळे, किसन सुरवसे तसेच यश सिद्धी वेलफेअर संघटनेचे शिवपुत्र घटकांबळे, विष्णू वाघमारे, पांडुरंग बनसोडे, बाबूराव बेलभंडारे, राहुल साबळे, मोतीराम सुरवसे, चंद्रकांत सूर्यकांत गजघाटे, लिंबाजी कांबळे, प्रसन्ना मनोरे, ऐवळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।